मित्रांनो, जायगावचं मैदान झालं. त्या मैदानात 1 क्रमांकाचे मानकरी आपल्यासोबत आहेत. तेजा आहे आणि इकडं वजीर आहे. तर नवीन जोडी आणि एक चांगल्या प्रकारचं यश मिळवलं आहे. तर बघू, माहिती घेऊया. माझ्यासोबत आहेत वजीर. नक्की वजीर कुठला आहे? वजीर पारोजन खेड शहापूर. हा, माऊली. बरं. कसं आहे दातानं वगैरे काय? दाताला साय जाते पहिले. काय जाते? बरं. पैरा कसा जुळला? पायरा म्हणजे ही गाडी घरचीच आहे. हा बैल म्हणजे आमचा आहे, त्यांचा हा बैल. कसं काय? म्हणजे घरचीच. का तर याच्या आधी आमचा एक संबंध जुळून आलतं काय गोष्टीवरून. म्हणजे मथुरभर फेरा वगैरे टाकला होता वजीरचा. ह्या गोष्टीमुळे आमचा संबंध जुळून आलतं. त्यामुळे ही गाडी पळतीच आमच्या बऱ्यापैकी. ही गाडी बऱ्यापैकी राहतीच. एक 10 मैदान हाणली असेल आम्ही गाडी. त्यातले 5-6 मैदान राहिलेच गाडी गोल. बरं. बिनजोडला मथुर बरोबर पळायचा का? नाही, फेरा पळला होता. बरं. ड्रायव्हर कोण होतं गाडीत? आज होतं बबलू चाचा किल्लोमचंद्रगड. बबलू चाचा. तर आता समीर भाई मिळालं, यश मिळालं. 1 नंबरचा. 1 नंबर यश मिळालं. आता त्यांनी सांगितलं की घरचीच जोड आहे. हो, 100% दोन्ही पण घरचीच बैल आहेत. वजीर पण आमचा आहे, तेजा पण आमचा आहे. जसा तेजा आमचा आहे तसा त्यांचा पण आहे. दोन्ही बैल घरचीच आहेत आमची. तेजा पळतोय, पण तेजाचं नियोजन कुठेतरी होत नव्हतं. आज झालं चांगलं. हा, आज चांगलं नियोजन झालं. रान पण पळायला चांगलं होतं आणि मैदान पण मोठं होतं. 8-8 46 फेऱ्या झालं. गाड्या पण भरपूर आलेल्या आणि 3 फेऱ्या गाडी सुट्टा निकाल घेतला. कुठं म्हणजे असं घासाघेस नाही, काय नाही. 2-2 टांग्यांना गट सेमीफायनल सुट्टा निकाल घेतला गाडी. बरोबर. आता मला सांगा वैभवजी, गाडी आपल्या नावानं पळवता तुम्ही राहुल दादाच्या नाव का पळवली? दादा आणि मी असं वेगळं काय नाहीये. आम्ही दोघं म्हणजे सख्या भावापेक्षा जवळचे संबंध आहेत राहुल दादाचे माझे. आणि 3 वर्ष झालं मथुर माझ्याकडे असतो. दादाने कधी आजपर्यंत विचारलं नाही काय करतोय काय नाही, काय नियोजन करतोय. त्याच्यामुळं हा पण बैल दादाचा आहे, मथुर पण दादाचा आहे. दोन्ही बैल दादाचीच आहेत. आमचं आपला तुपला आमच्यात ह्या गोष्टी कधी झाल्याच नाहीत. म्हणजे पहिल्यापासूनच हा बैल कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण या नावावरच पळतो. त्याच्यानंतर तेजा ग्रुप आणि सरपंच समीर भाई नेर ह्या नावावरती ही गाडी पळते. बर. पण मथुर आणि तेजा कधी दिसणार पळताना? मथुर आणि तेजा यावर्षी पावसाळ्यामध्ये बिनजोडला नक्कीच पळताना दिसणार. बरं. आता पैरा सांगितलं की अचानक झाला, पण काय माहितीये का, अचानक पैरा झाल्या की काय असतं, ड्रायव्हर अगोदरच ठरवलं होतं की बबलूच्या हंतील गाडी. हो, बबलूच्या हंतील गाडी हे काल रात्री ठरवलं होतं. कारण आता मागच्या मैदानात 1 नंबर केला वजीरने बकासूर सोबत. त्यावेळी बबलूच्याच्यांनी सुंदर गाडी आणली होती. त्यावेळी बबलूच्या गाडी हंतील असं म्हणजे प्रथमेशचं आमचं ठरलं होतं. त्यानुसार बबलूच्याच्यांनी गाडी आणली. आणि वजीर म्हणजे 2-3 वर्ष झाले जवळजवळ वजीराने आम्ही एका पायऱ्यात पळतो. म्हणजे कधी काळ्या रात्री त्यांनी आम्हाला फोन केला किंवा आम्ही त्यांना फोन केला तरी म्हणजे आजपर्यंत त्यांच्याकडनं आम्हाला कधी नाही शब्द आला नाही आणि आमच्याकडनं पण कधी त्यांना नाही हा शब्द आला नाही. ही दोन्ही बैल आमची घरची A1 जोडी. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 10-12 मैदान खेळलो. त्यातल्या 6-7 मैदानामध्ये ही गाडी राहिली आणि बिनजोडला पण ह्या गाडीने चांगल्या म्हणजे गाड्या मारलेल्या आहेत बिनजोडला. मित्रांनो, तक्रार होते यांची मुलाखत घेत नाही, पण मला वाटते अशी मुलाखत घ्यायला म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनाही बोलाय मजा येते. ते मुलाखत घेत नाही, पण 1 नंबरचं पारितोषिक घेऊन मुलाखत. काय सांगाल? काय नाही, काल रात्री परवा दिवशी रात्री वैभवदादांचा फोन आला अचानक. आम्ही बैल काय पळवणार नव्हतो. बैल आम्ही डायरेक्ट 30 तारखेला आमच्या गावचं मैदान होतं माऊलीचं, तिथंच आम्ही डायरेक्ट बैल पळवणार होता. दादांचा फोन आल्यानंतर त्यांना आम्ही कधी नाही म्हणू शकत नाही. त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही अचानक नियोजन केलं. ते बी काल रात्री त्यांचा फोन आला होता. त्यांना म्हटलं सकाळी सांगतो. मग सकाळी आम्ही नियोजन करून आपलं मैदानात आलो. ते 1 नंबर झाला डायरेक्ट. बरं. आता हा विजय तर झालं. हा विजय कुणाला समर्पित करणार तुम्ही? कारण 1 नंबरचं पारितोषिक घेणं प्रत्येकाचं स्वप्न आहे. कुणाला समर्पित करणार हा विजय? बरं, तुम्ही सांगा कुणाला समर्पित आहे? हे जे आमचे सगळे मित्रमंडळी आहे, सगळे जे बैलांसाठी जे कष्ट करतात, हा विजय नक्कीच त्यांच्यासाठी आम्ही समर्पित करेल. म्हणजे मथुर असो, तेजा असो, वजीर असो, त्यामागे ह्या सगळ्यांचं जे श्रेय आहे ते श्रेय आहे. त्याच्यामुळेच आज आमची बैलं पळतात. सगळी मुलं सकाळी 9 वाजल्यापासून मैदानात येतात. 7 वाजल्यापासून बैल धुणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्यांचं श्रेय आहे. सगळ्यांसाठी हा विजय आम्ही समर्पित करतो. बरं. परत दिसणार का ही जोडी? 100% परत पैरा बदलणार नाही. ही जोडी आमची घरची जोडी. आम्हाला वाटलं की आम्ही कोणत्याही मैदानात ही जोडी 100% पळवणार. मित्रांनो, जे मैदान झालं जायगावचं, अतिशय अटीतटीत मैदान झालं. काय सांगताय बाबा, तुम्ही काय म्हणताय? बकासूरवर दिली होती माहिती मी.
तुम्ही दिली ती बरं. तर मित्रांनो अनेक जण चाहते येतात बैलाचे. मित्रांनो आता इथं तेज आहे. आज तेजाचं कौतुक आणि वजीरचं कौतुक झालं पाहिजे. एक नंबर तर पारितोषिक घेतलेलं आहे. तर ह्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. काय म्हणताय तुम्ही? मुंबईवरून आले, काय म्हणताय? काय नाही, सकाळी माहिती पडलं का बैल मैदानाला जाणार आहे. आम्ही रात्री आलो. त्या रात्री आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की सकाळी मैदानाला जाणार आहे जायगावला. तर आम्ही सकाळी तयारी लवकर उठलो, लवकर तयारी केली. वैभव शेठ सोबत आलो आणि वैभव शेठ गाडीतच म्हणाले आम्हाला का प्रथम क्रमांक आज आपण करणार नाही करणार. झाला. आज प्रथम क्रमांक झाला. चालेल ठीक आहे. तुम्हाला सेलिब्रेशनला वेळ देतो. ठीक आहे. थँक्यू. काय तुम्ही थांबा एकच मिनिटं बोलू तुमच्या. आज आमची गाडी पळाली, खूप सुंदर अशी गाडी पळाली. घाटावर जे आपल्या मथुर बैलाचं नियोजन करतात आपले गिरवीचे वैभवदादा कदम यांच्या तेजा आणि आपला वजीर, हे काय आमची एक घरची जरी गाडी म्हणली तरी काय अडचण नाही का. तर आमची गाडी ह्याच्या आधी सुद्धा खूप पळलेली गाडी आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला 100% गाडी पळताना दिसेल. आणि बिनजोडला सुद्धा आमची गाडी 100% पळते. मोठ्या गाड्यांचा आम्ही पराभव केलेला आहे बिनजोडला. आणि आज काल दादांचा फोन आला, उत्कृष्ट असं नियोजन झालं. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही आपल्या गाडीनं नंबर केलेला आहे आणि आज सुद्धा आम्हाला 100% विश्वास वाटतो. ज्यावेळेस आपण गटाला 4 टाक्याचं अंतर म्हणजे काय एवढं सोपं नाही आणि सेमीला पण 1, 2 ते 3 टाक्याचं अंतर टाकलं. तिथंच आम्ही ओळखलेला 100% आपली गाडी नंबर करणार. 100% गाडी आधीपासूनच चांगली पळते गाडी. तुम्हाला वैभव आणि तुमच्या टीमला तुम्हाला सेलिब्रेशनला संधी देतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने विजेते झाले. नाही अजिबात बाईट देत